म्हणून मित्रांनो, आपल्या देशामध्ये वर्षभर सूर्यप्रकाश असून सुद्धा आपल्यातील 90% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आणि 75% लोकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे. मित्रांनो, तुम्हाला थकवा जाणवतो का? सांधे दुखतात का? रात्री झोप व्यवस्थित झाली तरी सकाळी अंग आखडल्यासारखे वाटते का? जर हे सगळे तुम्हाला होत असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 कमी होण्याची कारणे आणि त्याच्यावर कोणते उपाय जे तुम्ही 60 वर्षानंतर केले तर तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 60 वर्षानंतर तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, हाडं दुखतायत, चालताना दम लागतोय किंवा लहान लहान गोष्टीही विसरायला लागलेत. अनेक जण याला फक्त वय झालं म्हणून दुर्लक्ष करतात, पण खरं कारण काही वेगळंच असू शकतं. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते, जी तुमची ताकद, स्मरणशक्ती आणि रोजचं आयुष्य दोन्ही कमकुवत करते. वेळेवर लक्ष दिलं नाही तर ही छोटी वाटणारी समस्या मोठ्या आजाराचं रूप धारण करू शकते. पण मित्रांनो, काळजी करू नका. योग्य सवयी आणि आहाराने तुम्ही हे पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकता. वयानुसार त्वचा सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात तयार करू लागते, त्यामुळे शरीरात त्याची कमतरता होऊ लागते. त्यासोबतच अनेक जण जास्त वेळ घरात बसून राहतात, त्यामुळे थेट सूर्यप्रकाश भेटत नाही आणि व्हिटॅमिन डी अजून कमी होतो. पण मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी जास्त तयार होते. पण मित्रांनो, कोवळ्या उन्हापेक्षा दुपारी 11 ते 2 या वेळेत व्हिटॅमिन डी जास्त तयार होते, कारण या वेळेत सूर्यकिरणांमध्ये UVB किरणे जास्त प्रमाणात असतात. वाढत्या वयात पोटातील आम्ल सुद्धा कमी होते, ज्यामुळे व्हिटॅमिन B12 चे शोषण व्यवस्थित होत नाही. त्यातच ॲसिडिटी किंवा डायबिटीससाठी घेतली जाणारे काही औषधे व्हिटॅमिन B12 ॲब्झॉर्प्शनवर परिणाम करतात. तसेच पूर्णपणे शाकाहारी आहार घेतल्यास व्हिटॅमिन B12 नैसर्गिकरित्या मिळत नाही, कारण तो मुख्यतः प्राणीजन्य अन्नात आढळतो. तसेच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा बेस हा आहे की आपण मांसाहारी जेवण करतो, पण आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ॲब्झॉर्ब होत नाही. कारण मित्रांनो, आपल्यातील खूप जणांना सवय असते की आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवण झाले की आपण चहा किंवा कॉफी पितो. त्याच्यामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12 ॲब्झॉर्ब होत नाही आणि त्यामुळेच जरी तुम्ही मांसाहार घेत असला तरी तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमतरता होऊ शकते. मित्रांनो, आता आपण पाहूया व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 कमी होण्याची महत्त्वाची लक्षणे. तर लक्षणांमध्ये सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणे. शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 यांची कमतरता असल्यास ऊर्जा कमी होते आणि दिवसभर अशक्तपणा जाणवतो. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही आणि थोडं चाललं तरी लगेच दम लागतो. शरीर जड झाल्यासारखे वाटते आणि सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही. काही लोकांना चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारे येणे अशी लक्षणे दिसू शकतात. हातापायात मुंग्या येणे किंवा हातपाय सुन्न होणे ही सगळे लक्षणे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 कमी झाल्याने होतात. सांधे दुखणे, हाडांमध्ये वेदना आणि पाठदुखी ही व्हिटॅमिन डी कमी असल्याची लक्षणे आहेत. केस गळणे आणि त्वचा कोरडी पडणे देखील दिसू शकते. मन खूप चिडचिड होतं, एकाग्रता कमी होते आणि विसरभोळेपणा खूप वाढतो. काही वेळा झोप नीट लागत नाही किंवा सतत झोप येते, भूक कमी लागते आणि पचन नीट होत नाही. हृदयाची धडधड वाढल्यासारखे वाटते, शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ही सर्व लक्षणे शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचे संकेत देतात. त्यामुळे वेळेवर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता आपण अशा 5 सवयी बघूया ज्या तुम्ही दररोज केल्या तर तुम्हाला कधीच व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता होणार नाही. तर पहिल्यांदा आपण व्हिटॅमिन डी बद्दल बोलूया. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे. आठवड्यातून 4 वेळा दुपारी 11 ते 2 या वेळेत तुम्हाला 40 ते 45 मिनिट कडक उन्हामध्ये बसायचं आहे. फक्त जेव्हा तुम्ही उन्हामध्ये बसता तेव्हा तुमच्या शरीराचा 40% भाग उघडा असावा याची खात्री करावी, जसे की हात, पाय, पोट आणि मान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन लावलेली नसावी. फक्त तुम्ही एवढे केले तरी तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता कधीच होणार नाही. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या तयार होतो.
जो हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाश घेताना फक्त चेहऱ्यावर नाही तर हात, पाय आणि शक्य असल्यास मान या भागांवर थेट सूर्यप्रकाश पडू द्या, कारण त्वचेमार्फत व्हिटॅमिन डी तयार होते. मित्रांनो, दुसरा उपाय आहे योग्य आहार घेणे. शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 यांची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डी साठी तुम्ही दूध, तूप, लोणी आणि मशरूम यांसारखे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट करू शकता, कारण हे पदार्थ हाडांच्या मजबूतीसाठी आणि कॅल्शियम शोषणासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आहार आणि सूर्यप्रकाश दोन्हीचा समतोल ठेवणे खूप गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी साठी तुम्ही मशरूम 1 तास उन्हामध्ये ठेवून त्याच्यानंतर त्याची भाजी बनवून खाऊ शकता. मशरूम उन्हामध्ये ठेवल्यामुळे त्याच्यातील व्हिटॅमिन डी वाढते. व्हिटॅमिन B12 साठी दूध, दही, पनीर हे उत्तम शाकाहारी स्रोत आहेत. जर शक्य असेल तर अंडी आहारात समाविष्ट केल्यास B12 ची कमतरता भरून काढायला अधिक मदत होते. शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी, नर्वस सिस्टीम योग्य ठेवण्यासाठी आणि मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी B12 खूप महत्त्वाचं आहे. जे लोक मांसाहारी करतात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे आठवड्यातून किमान एकदा मटणाचे यकृत म्हणजेच कलेजी खाणे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून निघायला मदत होईल. तसेच शाकाहारी लोकांनी दररोज 1 वाटी दही किंवा ताक आणि पनीरचा आपल्या आहारात समावेश करावा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सवय आत्ताच बंद करावी. ती म्हणजे जेवायच्या आधी किंवा जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे. तुम्हाला चहा प्यायचा असेल तर जेवायच्या आधी 1 तास किंवा जेवण झाल्यानंतर 1 तासाने प्यावा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 अनेक प्रकारे ॲब्झॉर्ब केले जाईल. दररोज ताजे, घरगुती आणि पौष्टिक अन्न खाण्यावर भर द्या. जास्त प्रक्रिया केलेले अन्न शक्यतो टाळा. जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, कारण यामुळे पोषण मूल्य कमी प्रमाणात तयार होतात. आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास एकूण आरोग्य सुधारते. पचन नीट राहण्यासाठी वेळेवर जेवण घेणे आणि अन्न नीट चावून खाणे ही सवय लावा. योग्य आहार घेतल्यास थकवा कमी होतो, शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता हळूहळू भरून निघते. मित्रांनो, तिसरा उपाय आहे पचनशक्ती मजबूत ठेवणे. आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12 योग्य प्रकारे शोषण्यासाठी पचनशक्ती मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर पोटातील पचनक्रिया कमकुवत असेल तर तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी त्यातील पौष्टिक घटक आपल्या शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी वेळेवर जेवण घेण्याची सवय लावा, कारण अनियमित जेवणामुळे पचन बिघडते. तसेच जास्त तेलकट, तळलेले आणि जड पदार्थ टाळावेत, कारण हे अन्न पचायला कठीण असते आणि पोटावर अतिरिक्त ताण आणते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढू शकतात. हलके, ताजे आणि सहज पचणारे आहार घेतल्यास पचन सुधारते. दिवसभरात कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. विशेषतः सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर ठरते. पचनशक्ती मजबूत असल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्वे योग्य प्रकारे मिळतात, ऊर्जा टिकून राहते आणि एकूण आरोग्य सुधारते. मित्रांनो, चौथा उपाय आहे रोज हलका व्यायाम करणे. रोज हलका व्यायाम करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः वयानुसार आरोग्य टिकवण्यासाठी नियमित चालणे, योग आणि प्राणायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना बळकटी मिळते. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी चा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे केला जातो आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते. हलका व्यायाम केल्याने सांधे लवचिक राहतात, स्टिफनेस कमी होतो आणि चालताना किंवा उठताना होणारा त्रास कमी होतो. यासोबतच प्राणायाम केल्याने शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चालणे किंवा साधा व्यायाम केल्यास शरीर सक्रिय राहते, संतुलन सुधारते आणि पडण्याचा धोका कमी होतो. ही सवय लावल्यास केवळ हाडं नाही तर संपूर्ण शरीर निरोगी आणि मजबूत राहते. पाचवा पर्याय आहे नियमित तपासणी करणे. वयानुसार शरीरातील
व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 यांची पातळी कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा रक्त तपासणी करून त्याची लेवल तपासणे खूप आवश्यक आहे. यामुळे कमतरता लवकर लक्षात येते आणि योग्य वेळी उपचार सुरू करता येतात. जर रिपोर्टमध्ये कमतरता आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स घेणं गरजेचे ठरू शकते. स्वतःहून औषध सुरू न करता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच औषधे घ्यावीत, कारण योग्य डोस आणि कालावधी महत्त्वाचा असतो. नियमित तपासणी केल्याने थकवा, हाडांची कमजोरी आणि इतर लक्षण गंभीर होण्याआधीच नियंत्रणात आणता येतात. ही सवय लावल्यास दीर्घकाळ आरोग्य चांगले राखता येते आणि शरीर अधिक सक्षम राहते. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.